तुम्हाला माहित आहे का? नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवस देवीच्या एका खास शक्तीचं प्रतीक आहे. पहिलं रूप शैलपुत्री, पर्वताची मुलगी, बैलावर आरूढ. हे रूप स्थैर्य आणि ताकद यांचं प्रतीक आहे. आपल्या आयुष्यातही डाऊन टू अर्थ राहणं, मन शांत ठेवणं हे शैलपुत्री आपल्याला शिकवते. दुसरं रूप ब्रह्मचारिणी, हातात जपमाळ आणि कमंडलू. तप, साधेपणा, संयम यांचं प्रतीक. आपल्या गोलकडे सातत्याने जाण्यासाठी लागणारी कन्सिस्टन्सी हाच तिचा संदेश. तिसरं रूप म्हणजे चंद्रघंटा, कपाळावर अर्धचंद्रासारखी घंटा आणि सिंहावर आरूढ, धैर्य आणि करुणेचं प्रतीक. यातून आपण शिकतो की काही ठिकाणी शांत राहणं आणि योग्य वेळी स्टँड घेणंही तितकंच महत्वाचं असतं. चौथं रूप कुष्मांडा, ब्रह्मांडाची निर्मिती करणारी, पॉझिटिव्हिटी आणि क्रिएशनचं प्रतीक. आपल्या रोजच्या जीवनात नवीन गोष्टी ट्राय करणं आणि पॉझिटिव्ह माइंडसेटनी जीवन जगणं हाच तिचा संदेश. पाचवं रूप स्कंद माता, कुमार कार्तिक या मांडीवर बसलेला, सिंहावर आरूढ असं हे देवीचं सुंदर रूप. मातृत्व, काळजी आणि पालन पोषणाचं प्रतीक. यातून आपण शिकतो की अधूनमधून आपल्या जवळच्या व्यक्तींची विचारपूस करणं आणि त्यांची काळजी घेणं किती गरजेचं आहे. उरलेली 4 रूपं आपण नेक्स्ट पार्ट मध्ये पाहूयात. स्टे ट्यून.